निश्चितपणे या हद्दवाढीच्या संदर्भामध्ये मी गेले 2-3 दिवस आपल्या पेपरमध्ये वाचतोय, न्यूजमध्ये बघतोय. पण या संदर्भामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, प्रत्येकजण आपापली भूमिकेची ठाम आहे. या संदर्भात शहरामधले विषय वेगळे आहेत. शहराची समितीमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे, ग्रामपंचायतचे लोक म्हणतात की हद्दवाढ नाही झाली पाहिजे. पण या बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलची जे नेते मंडळी आहेत, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत, या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला एक भूमिका किंवा एकत्र बैठक घेऊन या संदर्भात निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात ग्रामपंचायतचं म्हणणं वेगळं पडतं आणि शहरातल्या लोकांचं वेगळं म्हणणं पडतं. या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र बसून, यात कुठलंही पार्टी लेवलचं राजकारण न घेता, कारण शेवटी प्रत्येक पक्षाची लोक प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, त्यामुळे या संदर्भात लोकप्रतिनिधी पण भूमिका आम्ही सगळेच एकत्र या संदर्भात चर्चा करू. ग्रामपंचायतचं म्हणणं आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू, शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे ते ग्रामपंचायत लेवलला मांडू आणि आपण या संदर्भात मार्ग काढू शकतो, आपण किंवा चर्चा करू शकतो, त्या पद्धतीने निर्णय घेता येईल. माझं बंटी पाटील म्हणत आहे की सध्या सत्तेमध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यांचेच नेते जे सहाय्य करणार त्यांनीच निर्णय घ्यायला हवा आणि तो आता लवकरात लवकर घ्यायला. निश्चितपणे महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लोकप्रतिनिधी 10च्या 10 आमदार जे जिल्ह्यातले सगळे सोडवण्यासंदर्भात आम्ही सक्षम आहोत. शेवटी हा निर्णय जातो तो मोठ्या प्रमाणात मोठे वरिष्ठ नेते मंडळीच घेतील. या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये ग्रामपंचायतच्या कुशंका ज्या आहेत त्या आणि शहरातल्या लोकांच्या पण ज्या शंका आहेत की बाबा आम्ही सुविधा देतो, आम्ही हे करतो, असे सगळे विषय आहेत. एकमेकावर आरोप करण्यापेक्षा यातनं चांगला मध्यम मार्ग काढून ग्रामीणची जी शहरालगतची जी मोठी गावं आहेत या संदर्भामध्ये लोकांना विचारात विश्वासात घेऊन केलं पाहिजे. जर एका बाजूला हद्दवाढ करून काय फायदे होणार आहेत आणि ग्रामपंचायत लोकांच्या हद्दवाढ झाल्यामुळे काय त्यांचं नुकसान होते जे संभ्रम आहेत हे दूर करणं मला तितक्याच महत्त्वाचं वाटतंय आणि या संदर्भात चर्चेनंच मार्ग निघणार आहे. कारण दोन्हीही सक्षमरित्या हे लोकप्रतिनिधी, दोन्हीकडचं नेतृत्व करणारी मंडळी या संदर्भात आपापले मतं मांडतात. मंत्री म्हणतात की हद्दवाढ करून म्हटलं की लोकप्रतिनिधी आढळून येतात, मोर्चे निघतात, तर इकडे सत्तेचे पाटील म्हणतात माहिती सरकारनं त्याचा निर्णय घ्यावा. मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या संदर्भात महायुतीचे जे नेते आमचे तिन्ही आहेत यांच्यासमोर आम्ही हा विषय घेऊन जाऊ. आम्ही सगळे इथले लोकप्रतिनिधी, हद्दवाढीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही एकत्र बसू, ग्रामपंचायतचे म्हणणं ऐकून घेऊ आणि शहरातल्या लोकांचे म्हणणं ऐकून घेऊन आम्ही याच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. देखील एक मैदानात कोणत्याही परिस्थितीत त्याचा टोल घालवला त्या पद्धतीनं हद्दवाढ केल्याच्या वेळी थांबणार नाही. त्यांनी त्यांची ती भूमिका मांडली आहे. तशी ग्रामपंचायतच्या लोकांची पण भूमिका आहे की आम्ही हद्दवाढ होऊन देणार नाही, असं ह्याच्यातून काही मार्गच निघणार नाही आहे ना. कुठेतरी अशा पद्धतीने शहरी आणि ग्रामीण दोन्ही आहे माझा मतदार. हो, आणि मोठी जी गाव आहे तुमच्या मतदारसंघात आहेत, हद्दवाढीला विरोध करणार आणि समर्थन करणार यांची कॉमन मीटिंग यावरती घेऊ शकताय, काय घेणार आहे? नाही, या संदर्भामध्ये ज्यावेळी आता हे सध्या जे विषय चाललेले आहेत या संदर्भात मी सांगितलं आपल्याला की या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते तिन्ही लोक माननीय दोन्ही जे आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय प्रमुख असतील, त्याचबरोबर ग्रामविकास खातं जे आहे ते भाजपकडे आहे, नगर विकास खातं आहे शिवसेनेकडे आहे, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या विभागाचे राज्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आम्ही बैठक लावू आणि या संदर्भात आपण काय करता येतं यातनं कसं सोल्युशन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी तुम्ही बोलवणार आहे का, बैठक घेणार आहे? 100% बोलवलं पाहिजे. प्रत्येक पक्षाला बोलवणार नक्कीच. ह्यात कटला राजकारणाचा किंवा पार्टी पक्षाचा विषयच येत नाही, कारण हा शहराच्या आणि ग्रामपंचायतच्या दोन्हीच आहे. ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी मोठे ग्रामपंचायत आहेत तिथे कुठं आमची सत्ता आहे, कुठं त्यांची सत्ता आहे. तेव्हा मी सांगितलं की पक्षीय लेवल हा पक्ष विषय बाजूला ठेवून या संदर्भामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या संदर्भामध्ये निर्णय घेणं आपल्या जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. याच्यामध्ये नाहीतर कायम तिढेच निर्माण होतील. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे की हा वरिष्ठ लेवलला निर्णय घेतला द्यावा आणि वरिष्ठ नेते मंडळी ठरवू देत आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच मंडळी या संदर्भात मी विचार करू. थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली, मात्र शहराच्या अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या अजूनही जाणवते. अनेक ठिकाणी थेट पाईपलाईनला गळती लागलेली आहे. या संदर्भात कोल्हापूरकरांना कसा दिला असेल? आणि याला जोडूनच जी सध्याची देखील जी शिंगणापूरची वगैरे पाईपलाईन आहे जुनी, त्यातून देखील पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. नेहमी काय ना काय कारण जे आहे ते पाणी पुरवठा विभागामार्फत सांगितले जातात. प्रथम मी कोल्हापूर शहरातल्या जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. ही कुणीही जबाबदारी झटकण्याचा किंवा कुणीही ही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नये. निश्चितपणे गेले निवडून आल्यापासून थेट पाईपलाईन संदर्भात असू दे, शिंगणापूर योजनेच्या संदर्भात असू दे, सातत्यानं माझा पाठपुरवठा आहे आणि या संदर्भामध्ये अमृत पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत आपण वितरण व्यवस्थेचं काम आजही चालू आहे. गेले 5-7 वर्ष झालं काम चालू होतं. मी ज्या पद्धतीने जाहीर केलं त्या पद्धतीने जी थेट पाईपलाईनची योजना झाली आहे त्यातला तिथला ऍक्च्युअली प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी लोकांना मिळत नव्हते. गेले 2-3 दिवस लोकांना त्रास झाला.
पण नक्कीच या संदर्भामध्ये पर्यायी व्यवस्था सक्षम उभे करणं आणि अंतर्गत डिस्ट्रीब्युशन लाईन यासाठी सुद्धा राज्य सरकारकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. पहिला टप्पा आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललाय. येणाऱ्या 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी वितरण व्यवस्थेपैकी 8 ते 9 टाक्या पूर्णपणे सक्षमरित्या भरून लोकांना व्यवस्थित मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे असं त्यात काहीही नाही, पण आम्ही हा सोल्युशन सोडवणं म्हणजे शहरातल्या लोकांना मुबलक आणि व्यवस्थित पाणी देण्याची भूमिका हा आमचा अजेंडा आहे. आम्ही नक्कीच या लोकांना या संदर्भात चांगलं सहकार्य करू. पण जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं एक लोकप्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या जनतेची मी दिलगिरी पण व्यक्त करतो. पण आम्ही सक्षमरित्या आणि चांगल्या पद्धतीने पाणी देण्यासंदर्भात आम्ही चांगलं काम करू. महाविकास सत्ता देखील होती, मग त्यांच्या काळात देखील झालं नाही. कसं बघताय या महायुती? नाही, असं काही नाही. मी मगाशी जी भूमिका सांगितली त्या पद्धतीने आहे. ग्रामपंचायतची भूमिका वेगळी आहे. तिथेही लोकप्रतिनिधी काम करतात, म्हणजे सदस्य असेल, सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, इकडे नगरसेवक काम करतात. त्यामुळं आणि नेतृत्व करणारे दोन्ही मंडळी आहेत, वेगवेगळ्या पक्ष जरी असले तरी या शहराच्या आणि ग्रामपंचायतच्या विकासासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्न करत असतो. त्यामुळे हद्दवाढ होणं न होणं किंवा या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन वरिष्ठ नेते मंडळीसमोर बैठक घेऊन याचे फायदे ग्रामपंचायतला आणि शहराला काय किंवा त्याच्यातनं काय त्यांच्या मनातले जे गैरसमज आहेत दोघांची हे दूर करून यातनं सक्षम असा मार्ग काढणं मला असं वाटतं की योग्य आहे. साहेब, आयटी पार्क संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं होतं. नेते एकीकडे आहेत, त्यांची भूमिका आहे की व्हायला पाहिजे, मात्र इम्प्लिमेंट होत नाही. काय नेमकी अडचण? नाही, या संदर्भात काही नाही. याच्या संदर्भात नक्कीच इम्प्लिमेंटेशन होणार. जागेचा जो इश्यू आहे तो क्लिअर करणं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय अजितदादांनी सुद्धा बैठक घेतली होती. आम्ही शेंडा पार्क या ठिकाणी जी जागा आयटी पार्क इंडस्ट्रीसाठी दिलेली आहे या संदर्भामध्ये बैठक लावण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये या संदर्भात बैठका होतील. त्या विभागाच्या जागा, आरोग्य विभागाची जागा असेल ती आहे, कृषी विभागाची जागा ती कुणाला द्यायची ती आहे, असे सगळे विषय याच्यामध्ये आहेत. त्यामुळे एक चांगला हब आणि मेडिकल कॉलेज पण आणि हॉस्पिटल पण हे सगळं सक्षमरित्या उभं होतंय. त्या दृष्टिकोनात आम्ही सगळे सकारात्मक आहोत. येणाऱ्या काळामध्ये जे डिक्लेअर केलेलं एक स्टेडियम जे विकासवाडीच्या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भात सुद्धा आमचा पाठपुरावा आहे. त्यामुळे कुठलंही कन्व्हेन्शन सेंटर असेल तर आम्ही शहरातले सगळे लोकप्रतिनिधी किंवा ग्रामीणचे जरी असो 10च्या 10 आमदार शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने काम करत चाललेलो आहोत आणि करणार आहोत.